स्वागत करतो महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवा पिढींसाठी। महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेला काय मोल राहिलं नाही। महाराष्ट्रात सगळी बिहारी झाली, गुजराती झाली, मारवाडी झाली। मराठी माणूस कष्ट करून मरतोय ती मरतोय। मराठी माणसावर भ्रष्टाचार। अरे त्या मुंबईमध्ये सगळी हिंदी चालायला लागली, सगळी बिहारी चालायला। महाराष्ट्रातली मराठी माणसांनी जगायला कसे? गोरगरिबांनी, शेतकऱ्यांनी, लोकांनी भ्रष्टाचार होते। समजा ही लाडक्या बहिणीची योजना चालू केली, बरेच दिवस लाडक्या बहिणीची योजना चालू केली, त्यानंतर गोरगरीब आमचा मरतोय। मोठ्याला काय झालं तर लगेच लोक जाते गोरगरिबाला, त्यांच्या केशाही झाल्या, गोरगरिबाची दखल घेते। मोठ्याचं काहीतरी झालं, मीडिया जाते, पोलीस जाते, ही जाते। पण महाराष्ट्रात मी म्हणतोय महाराष्ट्रातली आपली जनता लाचार झाली आहे। म्हणजे एक सामान्य कार्यकर्त्याला सपोर्ट करा महाराष्ट्रात आता येणाऱ्या पिढीसाठी, तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या एकासाठी। महाराष्ट्र संपूर्ण मला यूट्यूबला बघते आज। महाराष्ट्रासाठी मी एवढी भाषणं केलं, एवढंही केलं। सामान्य कार्यकर्त्यांनी एक सामान्यपणाने भाषण केलं। महाराष्ट्रातली जनतांसाठी आम्ही लढतोय, गोरगरिबासाठी। कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, अन्याला आम्ही वाचा फुटतोय। महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे। तुम्ही लोकांनी कुठला माणूस निवडून आला, जनतांमधला एखादा सामान्य कार्यकर्ता पोचावा। हे महाराष्ट्रात कंबळचं सरकार काय करणार आहे? आता एवढं महाग केलं, त्यालाचं डबं महाग केलं, ही महाग केलं, ती महाग केले, 1700 रुपये गॅस एवढा। गोरगरिबांनी काय भीक मागायचं का? आपल्या गोरगरिबातले पण नेते तयार होऊ द्या। सगळ्या जनतांना, महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातली लोकांनी मला सहकार्य केलं तर मी भविष्यात काय तर करू। लोकांना वाटत असं सांगते जातो कशासाठी पण बोलते, मतलब असं अरे तुमच्यातलं आम्ही रक्त सळसळ काय बघतोय, तुमच्यातलं काय तर निर्माण करायला बघतोय। महाराष्ट्रात काय चुकलं तर आया बहिणीनं मला माफ करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक दोन माणूस शब्द बोलून बोलवा बोल, काय अडचण नाही, बोल, मदत केली बोलू का? हां बोला सर, आम्ही तुमच्या आभारी आहोत। महाराष्ट्रामध्ये आम्ही येऊन लय चूक केली, लय उपाशी मरत होतो। त्या मित्रांनी लय साथ दिली आम्हाला, लय उपाशी मरत होतो। म्हणजे 10-12 दिवस झाले त्यात। उद्यापासून काय कामला होत नव्हतं, पण लावायला चांगलं काम लावायला बसून ते करतो। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात ही तर कार्य बघितलं आणि तुम्ही डोळ्यासमोरच बघितलं ना। आम्ही लोकांना कामं नसले, जे बेरोजगार आहेत ह्या लोकांसाठी लढतोय। संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरे करतोय। महाराष्ट्रातली जनता पण लाचार होऊ नये, महाराष्ट्रातली जनता पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला मदत करायला पाहिजे। सगळे सम्राट सपोर्टमध्ये यायला पाहिजे। आपण एखादं ग्रॅज्युएशन बनवून, एखादं शाखा काढून, एखादं आंदोलन काढून महाराष्ट्रात 18 पकड दाटीला आपल्या सांगा। 18 पकड दाटीवरती गोरगरीबावर किती भ्रष्टाचार होतो। गरीब कष्ट ती करतो मरतो कष्ट करू, पण गोरगरीबावर अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो। गरीबामधली मुलांना नोकरी लागायला पाहिजे। काय पोलीस, काय डॉक्टर व्हायला लागले, ही व्हायला, पण गरीबाच्या मुलाला का नोकरी लागत आहे? महाराष्ट्रात बलात्कार होते, हे होते, हे घटना होते। महाराष्ट्रात एवढ्या घटना होत्या। आम्ही आज इथले एवढं मोठं प्रचारक स्टार असून महाराष्ट्रात मीडिया सकाळ मला लाईव्ह बघते म्हणजे कशा पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एवढी कामं केली, महाराष्ट्रात एवढी कामं केली म्हणजे लोक आम्हाला ओळख पण नाही, ते इसरायला लागली। भविष्यात जनताने पण लक्षात घ्यायला पाहिजे। ही सरकार काही सकाट करणार नाही, गोरगरिबाला भीक मागायला लावणार आहे। आज महाराष्ट्रात बरेच दिवस पण मी कुठल्या सरकारला घाबरत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।